नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज एक नवीन व्लॉग मी घेऊन आलेले आहे. तर आजच्या दिवसाचं जे रुटीन आहे ते मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर आज सकाळी जे आम्ही 9 वाजता उठलो दोघं मायलेक, आणि आता उठल्यानंतर आहे अर्धा एक तास जो आहे तो माझ्या युगीच्याच मागे जातो. पूर्ण त्याचं घणघण करणं राहतं, मग त्याचं दूध बिस्किट खाणं राहतं, त्याच्यातही त्याची घणघण सुरू असते. त्यानंतर मी माझे सगळे कामं आवरून घेतले आणि छान आंघोळ वगैरे करून घेतली. त्यानंतर मी इथे माझं सिरम मॉइश्चरायझर लावून घेतलं, ते मी विसरून गेली शूट करायचं. त्यानंतर इथे लिप बाम लावून घेतलं. मी हिमालयाचं वापरते आणि ते खूप छान आहे. दिवसा जे आहे हे हिमालयाचं वापरते आणि रात्री झोपताना वॅसलीन लावते मी खूप भरभरून, तेव्हाच माझे ओठ चांगले राहतात, नाहीतर जे आहे ते पूर्ण फाटून जातात थंडीमध्ये. आणि इथे केस वगैरे करून घेतले आणि बघा ना माझे केस मी केले आणि बघा कसा भांग दिसत आहे. म्हणजे एवढे केस जे आहे ते माझं जात आहे. केसांचा तर एवढा अवघड प्रश्न झालेला आहे. टाईट बांधले तर डोकं दुखतं, ढिल्ले ठेवलं तर ते एकदम ढिल्लं सुटतं. काय करावं काही समजत नाही. तरी मी आता 4-5 दिवस झाले डेली आवळ्याचा ज्यूस जो आहे तो घेत आहे. बघूया काही फरक जाणवतो का. तसं तर ते काही वाईट नाही आहे घेणं, त्याच्यामुळे मी ते सुरूच ठेवणार आहे आता. त्यानंतर जे आहे मी कुकर ऑलरेडी लावला होता आणि एका गॅसवर भात पण ठेवून दिला होता. तर इथे आली तर भाताला एकदा चेक करून घेतलं आणि कुकर पण झाला होता तर तो बंद केला. आणि एवढ्यातच जे आहे माझा नवरा उठला आणि त्याला आता उठल्याबरोबर चहा पाहिजेच होता. आणि युगी तिथे मला मागे खूप त्रास देत सुरू आहे त्याचं, माझं कपडे ओढणं वगैरे त्याचे सुरू आहे. मग मी इथे काही त्याच्याकडे जास्त लक्ष नाही दिलं. आधी यांना चहा देणं हे महत्त्वाचं होतं मला, तर मी काही लक्ष नाही दिलं. बिस्किट काढून घेतले यांना आणि चहा वगैरे काढला आणि आधी यांना तो देऊन दिला. त्यानंतर बघूया म्हटलं युगित काय म्हणतो. युगितकडे गेली तर युगितला काही इम्पॉर्टंट नसतंच माझ्यासोबत. त्याला असतं मला घे तू जवळ बसव, माझ्यासोबत खेळ. आणि एवढंच विचारता विचारता त्याला जे आहे ते लाईट चालली गेली आमची. आणि लाईन गेल्यानंतर जे आमच्या किचनमध्ये काहीच दिसत नाही, पूर्ण अंधार असतो. कारण मागची जी ड्राय बाल्कनी आहे ती पूर्ण पॅक आहे आमची, तिथनं काहीच सनलाईट येत नाही. त्याच्यामुळे लाईन गेली तर आम्ही किचनमध्ये दिवसा पण काही करू नाही शकत. मग त्यानंतर आता काय म्हटलं, आज तसंही सिलेंडर रिसीव्ह झालेलं होतं तर ते ठेवून द्यावं म्हटलं जागेवर, कारण आता आपल्यालाच ठेवणे आहे. आता ना नंतर कोणी उचलून ठेवणार नाही आहे. मग ते काम आधी करून घेतलं. मग जे आहे लाईन यायला तरी खूप उशीर झाला. लाईन मला वाटते 15-20 मिनटानंतर लाईन आली. त्यानंतर मग आज मला कढी बनवायची होती. काय माहिती अचानक आज माझी कढी खायची खूप इच्छा होत होती. तसं तर दही ते याचं होतं, जे अमूलचं येतं ते होतं. डेअरीचं दही वगैरे आता इथे मिळत नाही. आता बाहेरच्या शहरामध्ये आपण राहत होतो, इथे घरच्यासारखं तर काही मिळणार नाही आहे. त्यामुळे अमूलचं पॅकेटचं असंच सगळं खावं लागतं. मी म्हटलं चला ट्राय करून बघूया, कारण मला खूप इच्छा होत होती खायची. दही खूप आंबट नव्हतं हे मला माहिती होतं, पण आता माझी खायची इच्छा होतच होती. तर मग मी आधी ते कढी करायचंच ठरवलं आज, की मला खायचीच आहे. त्यासाठी मग तेच दही घेतलं 2-3 चमचे, आणि मी एकटीच दही खाते. युगीतचे पप्पा जे आहे ते त्यांना कढी आवडत नाही बिलकुल. माझ्या एकटीसाठीच मला करायची होती, मग थोडीशीच केली. दही घालून घेतलं आधी, त्यामध्ये बेसन टाकून जे आहे ते छान घोळ करून ठेवून दिला पाण्याने व्यवस्थित. त्याच्यातल्या जे आपण गाठी वगैरे असतात त्या छान स्मूथ करून घेतलं मिक्सचर जे आहे. त्यानंतर इथे कढीपत्ता घेतला आणि 2-4 मिरच्या घेतल्या होत्या कट करून. आणि मग इथे कढीला फोडणी दिली. फोडणीमध्ये मी फक्त राई जिरं घातलं, कढीपत्ता घातला, कट केलेल्या ज्या आहेत त्या मिरच्या घातल्या. त्यानंतर थोडंसं आलं लसूणचं पेस्ट घातलं. अशी तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान कढी होईल आहे. ते झाल्यानंतर मग त्यामध्ये जे मी मिक्सचर बनवलं होतं ते टाकून दिलं आणि त्यामध्ये पाणी वगैरे सगळं, थोडंसं पण थेंब वेस्ट जाऊ नाही द्यायचा, सगळा पुरेपूर यूज करायचा. त्यामध्ये पाणी वगैरे घालून जे आहे मस्त त्याच्यामध्ये टाकून दिलं. वरतून थोडंसं मीठ घातलं जेवढं तुम्हाला लागतं तेवढं. आणि त्यानंतर जे आहे वरतून जे आहे सगळं झाल्यानंतर कस्तुरी मेथी घालायची थोडीशी, त्याच्याने टेस्ट आणखी छान होते. आणि असं करून जे आहे ते ठेवून दिलं उकळायला. मग इथेच उभी राहिली मी, कारण नेहमी काय असं असतं मी इकडे तिकडे गेली की ती जातेच जाते उतू. म्हणून ह्यावेळेस मी हल्लीच नाही, कारण ती उतू गेल्यावर मग तो गॅस ओटा स्वच्छ करा, धुवा, खूप जास्त डबल काम होतं. मग ह्यावेळेस मी पूर्ण कढी होईपर्यंत तिथेच उभी होती. कढी झाली, तिला साईडला केलं. मग लगेच पोळ्या टाकायला घेतल्या, कारण मला खूप भूक लागली होती. आज मी नाश्ता वगैरे काहीच बनवला नव्हता आणि इथे परत लाईन गेली मी पोळ्या करत असताना. मग तशाच ज्या आहे मोबाईलच्या टॉर्चमध्ये पोळ्या वगैरे मी करून घेतल्या आणि आधी जेवण वगैरे माझं करून घेतलं. हे सगळं व्हायला मला 3च वाजले. त्यानंतर मग फ्रीज मला होतं 2-4 दिवसापासून मला असं खटकत होतं की फ्रीज साफ करायचं आहे, पण मला वेळच मिळत नव्हता आणि माझी इच्छा पण होत नव्हती. तर आज एकदम माझी इच्छा झाली की नाही, आज आपण फ्रीज साफ करूया, आज कितीही वेळ लागला तरी, कारण खूप घाणेरडं झाला होता फ्रीज. आणि तो सगळा राडाही मीच केलेला असतो, कारण माझ्याशिवाय तर कोणी यूज नाही करत. मग शेवटी जो आहे फ्रीज साफ करायला घेतला. तर आधी सगळं त्याच्यातलं जे सामान होतं ते पूर्ण मी काढून घेतलं, भाजीचं वगैरे सगळं. त्यानंतर प्रत्येक गोष्ट एक एक ते पार्ट्स असतात ते सगळे काढून घेतले, कारण ते सगळे धुवून घ्यायचे होते.
मग सगळं काढलं आणि काही सॉसेस किंवा काही पॅकेट्स वगैरे आहे ते एकदा चेक करून घेतले, एक्सपायर झालं आहे की नाही आहे. कारण आता 1 महिना पासनं जे आहे माझं सगळं सतत फिरणंच सुरू आहे, इकडनं इकडे इकडनं तिकडे ट्रॅव्हलिंगच सुरू आहे. तर एवढं लक्ष मी दिलंच नाही. तर याच्यात जेवढंही एक्सपायर्ड झालेल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या ज्या आहे मी टाकूनच दिल्या आणि सगळं सामान काढून घेतलं आणि सगळं जे आहे ते वॉश करायला नेलं. आणि ते भाजीपाला वगैरे पण जो काढला होता तो पण एकदा चेक केला, काही खराब झाला आहे की नाही वगैरे सगळं. आणि त्यानंतर दूध बघते तर माझ्या याच्यात 2-3 पातेल्यामध्ये दूध होते. एका याच्यात नुसतीच साय ठेवून दिली होती, ती काढलीच नव्हती. आणि असं 2 याच्यात वेगळं होतं. तर ते सगळे दुधाची जी आहे मी पूर्ण साय काढून ठेवून दिली व्यवस्थित आणि एका ठिकाणी करून घेतलं आणि बाकी सगळं धुवायला टाकलं. आणि इथलं सगळं आवरून झाल्यानंतर जे आहे फ्रीजमधल्या ज्या आपण गोष्टी काढलेल्या होत्या त्या पण सगळ्या किचनमध्ये जाऊन छान पूर्ण धुवून घेतल्या आणि त्यांना उन्हामध्ये थोडंसं वाळत घालायला ठेवलं. आणि इथे माझ्या फ्रीजला खाली पण एक ड्रॉवर आहे, म्हणजे फ्रीजच्या आतमध्ये टब असतो तो नाही आहे. या फ्रीजमध्ये भाजीपाल्यासाठी जो आहे तो खालीच एक ड्रॉवर आहे. अशी ही डबल डोअर फ्रीज नाही, ट्रिपल डोअर फ्रीज आहे. आणि हे खूप छान आहे की भाजीपाला जो आहे तो वेगळाच राहतो. पण एवढंच आहे, त्याला साफ जे करणं आहे थोडं कठीण असते, कारण खाली जो पसारा असतो काही ना काही पडूनच असते, ते इझिली जे आहे ते निघत नाही. मग मी ते पण पूर्ण क्लीन करून घेतलं. इथे कापड घेतला, कापड प्लस टिश्यू पेपर म्हणू शकतो तो धुतला की कापडासारखाच होतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग ते छान थोडंसं एक ओला घेतला आणि एक वाळला घेतला, असं दोन्हीही यूज करून जे आहे मी पूर्ण फ्रीज क्लीन करून घेतला. आधी टब वगैरे जे आहे खालचा पूर्ण क्लीन केलं, त्याचं जे आहे कचरा वगैरे तो पूर्ण काढून घेतला. आणि इथे वरची पण सगळी जागा आहे ती बाहेरची असो डोअरमधली असो पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेतली, घासून आणि सगळं जे आहे इझिली निघून घेतलं. सोबतच वरचा पण जो फ्रीजर आहे तो पण क्लीन करून घेतला. त्याच्यामध्ये थोडंफार जे आहे मी काही सामान ठेवत असते, ज्या वस्तू बाहेर राहताना लवकर खराब होतात, ज्यांना अळ्या लागतात, असं भरपूर गोष्टी असतात. किंवा मी बाहेर वगैरे जाते तर तेव्हा काही गोष्टी बाहेर नको म्हणून ते मी फ्रीजरमध्ये टाकून जी आहे ती चालली जाते, कारण आम्ही घरी नसतो तर त्या व्यवस्थित राहतात तेवढ्या दिवस गोष्टी, काहीच त्यांना होत नाही. आणि इथे छान पूर्ण जो आहे आतमधून तर केला मी, सोबत जे आहे बाहेरून पण क्लीन करून घेतला. कारण आमचा जो फ्रीज आहे लगेच विंडोच्याच बाजूला आहे, म्हणजे बाल्कनीच्या जस्ट समोर आहे. कारण किचनमध्ये जागाच नाही आहे फ्रीज ठेवायला, किचन खूप छोटं असल्याकारणाने इकडे ठेवावं लागतं. तर कंटिन्यू जेवढा वेळ डोअर ओपन असते ना तेवढा वेळ जी पूर्ण धूळ वगैरे आहे ती सगळी जी आहे फ्रीजवर बसतच असते. तरी मी 1-2 दिवसाआड जे आहे एखादा कापड असा फिरवतच असते, माझं जेव्हाही लक्ष गेला किंवा काही. पण तरी जे आहे त्याच्यावर खूप जास्त धूळ बसतच असते, कारण दरवाजाच्या अगदी समोर असल्या कारणाने. आणि तुम्हाला ह्या फ्रीजबद्दल पण सांगते, हा फ्रीज जो आहे तो आम्ही आत्ता म्हणजे गुढीपाडव्याला घेतला यावर्षीच्या. जुना जो फ्रीज होता आमच्या त्या फ्रीजला कमीत कमी 12 ते 13 वर्ष झाले असतील. माझ्या लग्नाच्या आधीपासून ते यांचा तो फ्रीज होता, तोच आम्ही आतापर्यंत वापरला. तो पण खूप चांगला फ्रीज होता, पण त्याचं कूलिंग जे आहे ते होत नव्हतं. त्याला सुधरवून पण ते झालं असतं, पण आम्ही म्हटलं तसाही तो छोटा पडत होता आम्हाला. मग आम्हाला मोठाच फ्रीज पाहिजे होता, कारण गोष्टी ज्या आहेत त्या आता खूप वाढत होत्याच दिवसेंदिवस. आम्ही खूप फ्रीजबद्दल खूप सर्च वगैरे केलं, तर मग आम्हाला हा वर्लपूलचा फ्रीज आवडला, ट्रिपल डोअरवाला. आणि आम्ही हा ऑनलाईन फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे. आणि आमचा जो जुना फ्रीज होता सॅमसंगचा तो आम्ही एक्सचेंज केला, त्याचे पण आम्हाला 3,500-4 हजारच मिळाले आणि याच्यासोबत तो एक्सचेंज होऊन गेला. आणि तेव्हा छान ऑफर्स वगैरे होते, तर हा फ्रीज जो आहे तो आम्हाला खूप चांगल्या किंमतमध्ये जो आहे तो मिळालेला आहे. आणि आता एवढे 8-9 महिने झालेले आहे हा फ्रीज मी वापरती आहे. खूप चांगला फ्रीज आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे फ्रीजमध्ये, व्यवस्थित कूलिंग होतं. आणि ह्याला प्रत्येक ठिकाणी जे आहे टेम्परेचर सेट करायला तुम्हाला दिलेलं आहे, वेगवेगळे नॉब दिलेले आहे. जसं फ्रीजरचं वेगळं आहे, त्यानंतर मधात आता हा पार्ट जो आहे बाकी आपण जनरल ज्या गोष्टी ठेवतो त्यासाठी वेगळा दिलेला आहे. आणि खाली व्हेजिटेबल्सचं जे आहे ते ऑटो सेट आहे. तर ते प्रत्येक सीझननुसार जे आहे, जसं समरमध्ये ऑटो सेट होतं, विंटरमध्ये ऑटो सेट होतं, रेनी सीझनमध्ये ते ऑटो सेट होतं. ते ऑटोमॅटिक जे आहे तुमचं टेम्परेचर जे आहे ते ऑटोमॅटिक सेट करून देतं, तर त्यामध्ये काहीच खराब वगैरे होत नाही. तर असं छान आहे. फक्त या फ्रीजमध्ये एक ड्रॉबॅक मला वाटला की हा लॉक होत नाही, कारण माझा मुलगा आहे तो खूप बदमाश आहे आणि सतत फ्रीज ओपन वगैरे करत राहत होता. आम्हाला असं होतं की याला लॉक पाहिजे होतं, पण जेव्हा हा डिलिव्हर्ड झाला त्यानंतर आम्हाला कळलं की या फ्रीजला लॉक आपण करू शकत नाही. तर हेच एक थोडंसं ड्रॉबॅक वाटलं. बाकी फ्रीज जो आहे तो खूप छान आहे, मस्त. आता 8-9 महिने झाले मी वापरती आहे, काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे फ्रीजमध्ये. म्हणजे मी हायली रिकमेंड करेल हा फ्रीज जर तुम्हाला घ्यायचा असेल तर.
आणि अशा पद्धतीने जे आहे मी सगळं आधी क्लीन करून घेतलं. त्यानंतर जे पण सामान धुतलं वगैरे होतं ते पण बऱ्यापैकी वाळलं होतं, तर त्याला थोडंसं पुसून वगैरे जे आहे पूर्ण फ्रीज जो आहे तो सेट करून दिला. सगळं प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये लावून दिली. सोबत सामान पण त्यामध्ये ठेवणं सुरू करून दिलं की तो सेट होऊन जाईल म्हणून, कारण मी खूप वेळचा 2 तासापासून फ्रीज बंद होता, गोष्टी सगळ्या बाहेर होत्या. इथे मी सगळं सामान जे आहे ते लावायला घेतलं. तर आता वरच्या याच्यामध्ये सगळं माझं बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, काही मसाले आहेत, पेरी पेरी मसाला झाला, जिंजर पावडर आहे आणि तीळ आहे. तीळ मी बाहेर ठेवली होती तर त्याला थोडंसं असं जाळे वगैरे लागले होते, तर तेव्हापासून मी तीळ पण जे आहे ते फ्रीजमध्येच ठेवते. कारण थोडंसं थालीपीठ करतो म्हटलं आपण किंवा काही शंकरपाळी करतो म्हटलं त्यामध्ये थोडेसे घालायला लागतात आपल्याला, बाकी तर महिनाभर लागत नाही. तर मग सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि ते आता फ्रीझरमध्ये पण काही सामान ठेवते. फ्रीझरमध्ये पण माझ्या राहतं रवा राहतो, कारण बाहेर ठेवला की तो माझा त्याला जाळे पकडतात, त्यामुळे मी शक्यतो रवा जो आहे तो फ्रीजमध्येच ठेवते. आणि मैदा पण ठेवते आहे. आणि सोबतच जे आहे ते माझ्याकडे जेल पॅक्स आईसवाले ते आहे, म्हणजे काही लागलं केलं वगैरे तर शेकायला वगैरे पाहिजे म्हणून एक छोटा आणि मोठा तो आमच्या फ्रीजमध्ये राहतोच, म्हणजे की नेहमी यूज होते. आणि काही ड्राय मसाले वगैरे आहेत थोडेसे, ते पण ठेवून दिले फ्रीजमध्येच. आणि असा जो आहे माझा फ्रीज पूर्ण स्वच्छ झाला आणि आता त्याला बघून जे आहे ते खूप जास्त बरं वाटत होतं मला. काही व्हेजिटेबल्स भाज्या वगैरे होत्या त्यासुद्धा मी ठेवून दिल्या. त्यानंतर जे आहे आजच मला एक मी पार्सल मागवलं होतं मिशोवरून, तर ते पण मला रिसीव्ह झालेलं आहे. मग मी म्हटलं कशाला वेळ करावं, तुमच्यासोबत शेअर करूनच द्यावं मी जे मागवलं आहे ते प्रोडक्ट. तर नंतर मी ते पटकन ओपन वगैरे करून घेतलं. आणि हे जे बॉक्सेस आहे मला फक्त 180 रुपीजला मिळालेले आहे. 6 बॉक्सेस जे आहे मी मागवले होते 180 रुपीजला. आणि 6 होते ते, आणि व्हाईट कलरमध्ये होते, ब्लॅक कलरचं त्याचं झाकण होतं. आणि क्वालिटी जी आहे ती खूप छान होती. रिवॉर्डसाठी मला रिसीव्ह झालं. हे मला दर ऑर्डरला रिसीव्ह होतं, पण मला 1ही रुपयाचा रिवॉर्ड मिळत नाही. तुम्हाला मिळाला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नंतर मी हे सगळे ओपन करून घेतले. झाकण त्याच्यामध्ये आतमध्ये पण ठेवलेले होते, ते पण काढून घेतले. आणि मला वाटलं नव्हतं की एवढ्या कमी पैशांमध्ये एवढी चांगली क्वालिटी येईल डब्यांची, बॉक्सेसची. पण नाही, आणि बॉक्स जे आहे ते अगदी छोटे नव्हते, छान व्यवस्थितच आकाराचे होते. साईज जो आहे तो एकदम व्यवस्थित होता. आणि ही डिझाईन बघू शकता, अशा पद्धतीची डिझाईन त्याच्यावर होती. आणि मग मी लावून घेतले 1-2 बॉक्सेस आणि तुम्हाला दाखवते आहे. प्लास्टिक जे आहे ते खूप छान मटेरियल आहे. असंच नाही की दाबल्यावर असे दबेल वगैरे, असं पण नाही, चांगलं हार्ड प्लास्टिक होतं ते. माझ्या पूर्ण हाता एवढा जो आहे त्याचा साईज होता. तर असं मला खूप आवडलं हे प्रोडक्ट. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा, मी लिंक प्रोव्हाइड करील. आणि एक विनंती करते तुम्हाला की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण व्हिडिओ तर सगळे बघतात पण सबस्क्राईब कुणीच करत नाही.